ठाणे बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा, बोरिवलीतील भूसंपादन पूर्ण, जागा MMRDA कडे हस्तांतरित। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रेल्वे प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीच्या क्षेत्रात नवे विक्रम, विशेष गाड्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ, तर डिसेंबरमध्ये 18 दशलक्ष टन माल वाहतूक। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर 21 ते 24 जानेवारीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया, भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येणार। राज्यामध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये 14 जानेवारीपर्यंत मलेरियाचे 401 वर, तर डेंग्यूचे 210 वर रुग्ण। भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वराहळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज बंद राहणार, पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। नाशिकमधील धार्मिक स्थळ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीमध्ये रामकल पथ उभारला जाणार, मात्र महापालिकेसमोर अतिक्रमण हटवण्याचं आव्हान। बीड अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। बीड परभणी मार्गावर एसटी बसच्या अपघातामध्ये 3 तरुणांचा मृत्यू। बीडमधल्या अपघाताची घटना वेदनादायक, जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी हीच प्रार्थना, पंकजा मुंडे यांची पोस्ट। नंदुरबारच्या बिस्मिल्ला चौक आणि परिसरात अफवांमुळे दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून 15 अश्रुधुरांच्या कांड्यांचा वापर, घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता। अंबेजोगाई शहरामध्ये तरुणाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, संबंधित तरुणावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। तरुणानं दगडफेक केल्यानंतर पोलीस समजावण्याचा प्रयत्न करीत असताना घडली ही घटना। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या।